सर्वात आधी डीजे स्टॉप प्लीज. गुजरात येथून आलेले गोल्डमॅन, ज्यांना आपण उर्फ गोल्डमॅन म्हणतो, ते आमचे मित्र युवा नेते सामाजिक कार्यकर्ते आकाशभाऊ शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया सत्कारासाठी आकाश शिंदे उभं राहायचंय. त्यांचा सत्कार किशोर सोनवणे, किरण सोनवणे, कृष्णा लोखंडे या तिघांना पण मी विनंती करतो की त्यांनी आकाश भाऊ शिंदे गोल्डमॅन यांचा स्वागत सत्कार या ठिकाणी करायचा आहे. बापू आटकर चौघांनी मिळून या ठिकाणी आकाश भाऊंचा सत्कार करायचा आहे. रोशन लोखंडे या पाचही जणांनी फायटर आकाश भाऊ शिंदे यांचा सत्कार करायचा आहे. गुजरातचे सामाजिक कार्यकर्ते सोनगडचे यांच्या ठिकाणी सत्कार होत आहे. चला पटापट करून घ्या बापूजी, पटापट करा, आपल्याकडे वेळेची कमतरता आहे. याच्या नंतरचा जो सत्कार आहे तो आमच्या टाकळी वैद्य समाजाचे युवा नेते बाबा पवार यांचा होणार आहे. बाबा भाऊनी कृपया खाली यायचे. त्यांचा सत्कार सिन्नर वैद्य समाजाचे युवा नेते लोकेश भाऊ धनगर यांच्या हस्ते तो सत्कार होणार आहे. लोकेश भाऊ धनगर, चला पुढे जा. बाबा भाऊ पुढे जा. लोकेश भाऊ, अक्षय आणि रोशन आणि लोकेश धनगर या तिघांनी मिळून बाबा भाऊचा सत्कार करायचा आहे. अक्षय आणि रोशन, सिन्नर 11 संघाचा कर्णधार अक्षय शिंदे आणि रोशन धनगर आणि लोकेश धनगर या तिघांनी मिळून युवा नेते बाबा भाऊ पवार यांचा सत्कार करायचा आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून या सत्काराला प्रतिसाद द्यायचा आहे. श्रीरामपूर गोंदवणी येथील सुधीर शिंदे यांचा सत्कार देखील या ठिकाणी होत आहे. सुधीर शिंदे, श्रीरामपूर गोंदवणे येथील सामाजिक कार्यकर्ते सुधीर शिंदे यांचा सत्कार सुनील पाबळे, आकाश आटकर, किरण धनगर, उमेश आटकर, सुनील पाबळे फास्ट फटाफट. उमेश आटकर, एक मिनिट थांबा. उमेश पुढे जा. आता हे चौघे जण मिळून सुधीर भाऊंचा या ठिकाणी सत्कार करत आहेत. गनमॅन गोरख शिंदे यांचा सत्कार, अंबादास लोखंडे, गणेश धनगर, मुन्ना सोनवणे, पवन धनगर, रोहन धनगर यांच्या हस्ते होणार आहे. गनमॅन गोरख, हडपसर पुणेचे तुकाराम शिंदे यांचा सत्कार, रुपेश शितोळे, गोट्या धनगर, प्रितेश धनगर, महेश आटकर हे चौघे जण मिळून या ठिकाणी तुकाराम शिंदे यांचा सत्कार करतील.
या सत्काराला टाळ्या वाजून सर्वांनी प्रतिसाद द्यायचा आहे। त्यानंतर अकोले यानंतर मी राजू लोखंडे नगरसेवक पिंपळे गुरव यांचा सत्कार करण्यासाठी यश धनगर, स्वप्नील हाटकर आणि दुर्गेश शितोळे आणि अशांक शिंदे आणि करण माळी यांना मी विनंती करतो का त्यांनी कृपया राजू लोखंडे नगरसेवक पिंपळे गुरव यांचा सत्कार करण्यासाठी त्यांनी पुढे यावं। अशांक शिंदे आणि करण माळी। अशांक शिंदे यांनी कृपया करण माळी, किरण धनगर नाही का, चला सागर जग्गा सूरज हे सोनगड वरून गुजरात इथून आलेले आहेत, त्यांचा सत्कार करण्यासाठी मी सत्या धनगर यांना विनंती करतो। तिघांचाही सत्कार, सागर जग्गा आणि सूरज। बोला ना, बोला ना। राहुल हटकर यांनी देवा धनगर, राहुल चितोळे यांनी या पाहुण्यांचा सत्कार करण्यासाठी पुढे यावे। यानंतर नारायणजी शिंदे, कार्याध्यक्ष महाराष्ट्र वैदू समाज यांचा सत्कार करण्यासाठी कृपया मी योगेश शिंदे आणि दौलतजी आटकर यांना सांगतो। चला घ्या। यानंतरचा सत्कार आपले सर्वांचं लाडकं असं व्यक्तिमत्व आणि मार्गदर्शक, आपल्या समाजाचं भूषण माननीय श्री दशरथजी हाटकर यांचा सत्कार करण्यासाठी नाही पूर्ण मसोबा महाराज मित्रमंडळाची जी काही क्रिकेटची कमिटी आहे त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। दशरथजी हाटकर कमिटी त्याला थांबाय हा
यानंतर आपल्या समाजाला लागलेलं, आपल्या नाशिक जिल्ह्याला लागलेलं पहिलं महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्ष पद भूषवलेलं असे आमचे लाडके साहेबरावजी पवार यांचा सत्कार करण्यासाठी मी पुनश्च एकदा संपूर्ण क्रिकेट क्लबला विनंती करतो की त्यांनी साहेबराव पवार माजी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र वैदू समाज यांचा सत्कार त्यांनी करा. यानंतर या सिन्नर क्रिकेट प्रीमियर लीग 2023 याचं आयोजन करण्यासाठी ज्यांनी मोलाचं अनमोल वेळ आपल्याला देऊन त्यांनी मोलाचं असं सहकार्य केलं असे आमचे माननीय श्री पंच म्हणून ज्यांनी याच्यात काम केलं, सिन्नर VSPL 2023 साठी ज्यांनी पंच म्हणून या सामन्याकडे ज्यांनी काम पाहिलेले आहे, त्याचबरोबर या SN न्यूज चॅनलचे जे टीम वर्कर आहे मुन्नाभाऊ शेखांनी त्यांची टीम यांचा सत्कार, त्यांची टीम आणि 2 पंच यांचा सत्कार देखील या ठिकाणी आयोजकाकडून या ठिकाणी होणार आहे. तुम्ही या ना. पंच कुठे आहे? सिद्धार्थ तुमचं टीम या ना इकडं. भूषण, सिद्धार्थ यांनी पंच म्हणून सर्व सामन्यांचं काम बघितलं, अतिशय व्यवस्थितरित्या या ठिकाणी पंचाची कामगिरी बजावलेली आहे. त्यांच्या या ठिकाणी सत्कार होत आहे. सिद्धार्थ नक्का, भूषण कुराडे, त्याचबरोबर या युट्यूबचे थेट प्रक्षेपण दाखवायला ज्यांनी अथक परिश्रम घेतलेले आहे ते मुन्नाभाऊ शेख आणि त्यांची टीम. त्यांना या ठिकाणी मुन्नाभाऊ शेख त्यांनी समालोचकचं पण काम या ठिकाणी पाहिलेलं आहे, कॉमेंट्रीचं पण. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेत त्यांनी आपलं कौशल्य दाखवलेलं आहे. मुन्नाभाऊ शेख यांचाही या ठिकाणी सत्कार होणार आहे. या अंपायर साठी जोरदार टाळ्या वाजवला पाहिजे. दोन्ही पंचांनी अतिशय सुरेख असे निर्णय दिलेला आहे आणि या ठिकाणी या VSPL 2023 चे SCN न्यूज द्वारे आपल्याला थेट प्रक्षेपणाची सोय ज्यांनी केलेली आहे, त्यांचे मोलाचे योगदान ज्यांनी केलेले आहे ते SCN न्यूजचे संचालक सिन्नरचे विजय शितोळे आणि ज्यांनी ग्राउंडच्या चारी बाजूला जे मंडपाचे डेकोरेशन केलेले आहे स्वखर्चाने, या दोघांचेही सत्कार आयोजकांच्या वतीने होणार आहे. SCN न्यूजचे संचालक विजयजी शितोळे यांचा या ठिकाणी या स्पर्धेला मोलाचा वाटा आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्हा वैद्य समाजाचे उपाध्यक्ष आमचे मामा तात्या धनगर यांचा सत्कार आयोजकाकडून या ठिकाणी होत आहे. जोरदार टाळ्या वाजवा पाहिजे. जोरदार टाळ्या विजय मामा शितोळे आणि तात्या मामा धनगर यांच्यासाठी. दोघांनीही भरपूर सहकार्य आपल्याला या टुर्नामेंट साठी केलेलं आहे. डीजे स्टॉप. धन्यवाद विजयजी शितोळे, तात्या मामा धनगर. यानंतर ज्यांनी आपल्या इथे 2 दिवस असा वेळ देऊन समालोचकाचं काम केलेलं आहे असे आमचे भाचे हिरामन शिंदे यांचा सत्कार करण्यासाठी मी कृपया कृष्णा, किरण आणि बापू यांना विनंती करतो
आणि किशोर यांना विनंती करतो, कृपया हिरामन भाऊ शिंदे यांचा सत्कार जोरात असा करावा आणि कृपया आपल्या सर्व खेळाडूंनी टाळ्याच्या गजरात त्यांचा सत्कार हा त्यांना अर्पण करावा अशी मी विनंती करतो. गणेश गणेशजी अंबादास लोखंडे चला चला करा, चला 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 तुम्ही पण जा चला. यानंतर या कार्यक्रमात डीजे वादक म्हणून ज्यांनी काम केलं असे आमचे उमेशजी शेळके यांचा सत्कार करण्यासाठी यांचा सत्कार करण्यासाठी मी त्याला अंबादास लोखंडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. रुपेशजी सोनवणे यांचा सत्कार कृपया किरणजी धनगर आणि अंबादास लोखंडे विनोद पाबळे रुपेशजी सोनवणे यांचा सत्कार करण्यासाठी विनोद पाबळे, अर्जुन पाबळे, सुनील पाबळे, हॅलो विनोद पाबळे, अर्जुन पाबळे, सागर धनगर यांना सांगतो यानंतर ज्यांनी या क्रिकेट मॅच साठी मॅन ऑफ द सिरीजचं बक्षीस दिलं असे आमचे सिन्नरचे पंचप्रमुख भावड्याभाऊ धनगर यांचा सत्कार करण्यासाठी योगेशजी शिंदे यांनी करावा. योगेशजी शिंदे, भावड्याभाऊ धनगर यांचं या क्रिकेट टीम साठी मॅन ऑफ द सिरीजचं ज्यांनी बक्षीस दिलं या ठिकाणी या VSPL 2023 सिन्नर मध्ये भरवल्या जाणाऱ्या टुर्नामेंट साठी दुसरं पारितोषिक ज्यांनी दिलेलं आहे ते वैदू समाजाचे मार्गदर्शक विनोदजी शितोळे आणि तिसरं पारितोषिक देणारे
दौलतजी आटकर आणि अशोकभाऊ सोनवणे या तिघांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे. तिघांचा सत्कार आपण एकाच ठिकाणी घेऊन टाकू, वेळ कमी असल्यामुळे. चला या अशोक भाऊ, दिलीप भाऊ या. तिघांचाही सत्कार या ठिकाणी आयोजकांच्या वतीने होणार आहे. साहेब तुम्ही पण उभे राहा, फक्त उभे राहा. आयोजकांनी चौघांचा या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. लवकर घ्या. अंबादास जा. अंबादास लोखंडे, किरण सोनवणे, योगेश शिंदे, रोशन धनगर, कर्णधार अक्षय शिंदे. आणि या सत्कारानंतर आपण पारितोषिक वितरणाचा या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. शेवटचा आणि अंतिम सत्कार. हॅलो, धन्यवाद योगेश भाऊ. आज धन्यवाद. आज हे VSPL जे पाहतोय आपण, हे सक्सेस करण्यासाठी ज्यांचं मोलाचं योगदान असतं ते आयोजन कमिटी, त्यांचं सगळ्या संघांतर्फे मी आभार मानतो. त्यांनी आम्हाला बोलवलंय, सुंदर नियोजन केलंय आणि प्रातिनिधिक स्वरूपावर आहे ना 4 कॅप्टननी येऊन त्यांचा सत्कार करावा अशी माझी इच्छा आहे. जे सेमीफायनलला होते 4ही कॅप्टन येऊन कमिटीचा, कारण की कमिटी इतकी मेहनत घेती, 2 महिन्यापासून ते करतात, स्पीच तयार करतात, ग्राउंड तयार करतात, बक्षीस गोळा करतात, हे आपल्याला माहिती आहे, जे की आपण केलेलं आहे सगळ्यांनी. त्याच्यामुळे त्यांचा सत्कार आपण करू. आपण ते आणलंय नाही, आपण त्यांच्याकडूनच घेऊ दे. एक भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. कमिटीचा सत्कार आपण 4 कॅप्टन या, 4ही टीमचे कॅप्टन या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आयोजकांसाठी. जोरदार टाळ्या चौघाही कर्णधाराकडून या ठिकाणी. अशोक भाऊ जाधव यांच्याकडून आयोजकांची या ठिकाणी सत्कार होत आहे. जोरदार टाळ्या वाजवलं पाहिजे एकदा आयोजकांसाठी. खूप अथक आणि परिश्रम घेतलेले आहे, खूप मेहनत घेतलेली आहे हे टुर्नामेंट यशस्वीरित्या पार करण्यासाठी. बहुत धन्यवाद. धन्यवाद आयोजकांचे. धन्यवाद. पंच सिद्धार्थ नक्का कुठे बी असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. पंच सिद्धार्थ नक्का, पंच सिद्धार्थ नक्का. आणि या ठिकाणी बक्षीस समारंभाला आता सुरुवात होणार आहे. कृपया सर्वांनी शांत राहा. बक्षीस सुरू. सिन्नर संघाचे कर्णधार अक्षय शिंदे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. आणि आता महत्वाचं बक्षीस वितरणाचा या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. किट कुठे? किट मॅन ऑफ द सिरीज साठी किट आणलेलं आहे. क्रिकेट किट आहे. अतिशय उत्कृष्टपणे मसोबा महाराज मित्र मंडळ डीजे अतिशय उत्कृष्टपणे या सामने भरवलेले मसोबा महाराज मित्र मंडळ सिन्नर आयोजित वैदू समाज प्रीमियर लीग 2023
या संघात सर्व ज्या संघाने सहभाग घेतला त्या संघाचा उत्कृष्ट असा खेळ पाहून आम्ही सुद्धा मॅन ऑफ द सिरीज निवडताना पेच पडलेला होता. दोन खेळाडूंमध्ये हा स्पर्धा लागलेली होती. त्यात श्रीरामपूर संघाचे मारुती आणि सटाणा संघाचे करण यांच्यात चुरस लागलेली होती आणि मारुतीने 221 पॉइंट मिळवले तर करणने फक्त 5 विकेटच्या भरोशावर आणि स्कोरच्या भरोशावर 350 पॉइंट मिळवले, म्हणून करण हा मॅन ऑफ द सिरीज ठरलेला आहे. करण हा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी या ठिकाणी ठरलेला आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्याचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार सिन्नर वैदू समाजाचे पंचप्रमुख बावडे काका धनगर यांच्या हस्ते या ठिकाणी देण्यात येत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचा आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. बॅट, स्टंप आणि चेंडू असं पूर्ण क्रिकेटचं किट या ठिकाणी आपले पंचप्रमुख बावडे काका धनगर यांच्या हस्ते देण्यात आलेले आहे. आणि करण याचे खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि या ठिकाणी आपण 4थ्या क्रमांकाच्या पारितोषिकला सुरुवात करणार आहोत. 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी पटकावलेला आहे तो संघ संगमनेर लव हा संघ यांनी 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे आहे त्यांच्यासाठी. 7,000 क्रमांकाचं प्राइज या ठिकाणी त्यांनी पटकावलेलं आहे. 7,000 प्राइज आणि आकर्षक अशी ट्रॉफी दिलीप भाऊ सोनवणे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. दिलीप भाऊ सोनवणे यांनी पुढे यायचं आहे. आकर्षक अशी ट्रॉफी आणि 7,000 रुपये रोख पारितोषिक या ठिकाणी दिलीप भाऊ सोनवणे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. खूप खूप अभिनंदन. 4थ्या क्रमांकाचे प्राइज या ठिकाणी संगमनेर 11 संघाने पटकावलेला आहे. जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार टाळ्या वाजून प्रतिसाद द्या सत्काराला. जोरदार 4था प्राइज पटकावलेला आहे संगमनेर 11 संघाने. सिन्नर VSPL 2023 साठी 3रं प्राइज पटकावलेला आहे. चतुर्सुंगी पुणे JK 11 संघाने त्यांच्या कर्णधार व सर्व खेळाडूंनी कृपया पारितोषिक घ्यायला पुढे यायचं आहे. 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देतील ते आमच्या सिन्नर वैदू समाजाचे अध्यक्ष आणि आमच्या वैदू समाजाचे मार्गदर्शक दौलत भाऊ वाटकर यांच्या हस्ते 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी देण्यात येत आहे. आकर्षक ट्रॉफी आणि 11,000 रुपयाचं रोख पारितोषिक हे हा क्रमांक 3रा क्रमांक पटकावलेला पुणे चतुर्सुंगीला जात आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद द्यायचा आहे. जोरदार टाळ्या वाजवायचे. धन्यवाद दौलत भाऊ वाटकर. धन्यवाद पुणे JK 11 संघ. या ठिकाणी मी द्वितीय पारितोषिक देण्यासाठी कृपया आपल्या मसोवा महाराज क्रिकेट क्लबला विनंती करतो. माझ्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन असं उत्तमरित्या केलेलं आहे आणि उत्तमरित्या अशी मेहनत घेतलेली आहे, तरी हे 2 नंबरचं पारितोषिक कृपया माझ्या मसोवा महाराज क्रिकेट क्लबनं आणि राजू धनगर आणि संजू धनगर यांनी द्यावं अशी मी त्यांना विनंती देतो. विनोद मामा शितोळे तुम्ही पण जा. तुमच्या हस्ते पण पुरस्कार भेटू द्या. तेवढंच खेळाडूंचा उत्साह वाढेल.
या ठिकाणी सिन्नर VSPL 2023 चे उपविजेते ठरलेले आहेत पुणे चतुर्श्रृंगी 11 संघ. त्यांना आकर्षक ट्रॉफी आणि 21,000 रुपये रोख पारितोषिक देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. सटाणा 11 संघाला या ठिकाणी रोख पारितोषिक 21,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे सर्वांनी. खूप खूप अभिनंदन सटाणा 11 संघाची. गोंधळ घालू नका. प्रथम पारितोषिक नाही इथेच करून घेऊ ना. कॅमेरा सेट आहे इथं. कॅमेरा सेट आहे. मैदानात नका. इथे कॅमेरा सेट आहे. येथे पारितोषिक वितरण झाल्यावर तुम्ही मैदानात जाऊन जल्लोष करू शकता. श्रीरामपूर 11 संघाचे खेळाडूंना विनंती आहे की पारितोषिकचा कार्यक्रम झाल्यावर तुम्ही मैदानात जाऊन जल्लोष करू शकता. आणि या ठिकाणी आमच्या वैदू समाजाचे युवा नेते कृष्णाभाऊ लोखंडे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनाही या ठिकाणी मी मसोबा महाराज मित्रमंडळाच्या वतीने, मरीमाता मित्रमंडळाच्या वतीने, जय बजरंग मित्रमंडळ मसरूळच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. हॅलो. आज या वैदू प्रीमियर लीग साठी जमलेले सर्व स्पर्धक आणि आपल्या या सिन्नर समाजातील विनोद शितोळे सर, ज्यांची नाळ प्रत्येक वैदू समाजाशी जोडलेली आहे, कृपया शांतता ठेवावी. विनोद शितोळे साहेब यांना विनंती आहे, कृपया शांतता. 2 मिनिटं घेतो मी तुमचे. आज या वैदू प्रीमियर समाज लीग जो आयोजित स्पर्धा जी आयोजित केलेली आहे, याच्यामध्ये विनोद शितोळे असतील. विनोद शितोळे साहेब यांची नाळ सर्व समाजाशी जोडलेली आहे. प्रत्येक समाजातील बांधवांना आणि प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक समाजाला 2 मिनिटं डीजे थांबवा कृपया. विनंती आहे 2 मिनिटं डीजे थांबवा आणि शांततेने ऐकून घ्या सर्वांनी जरा. हा वैदू समाज प्रीमियर लीग साठी जी आयोजित स्पर्धा केली, या स्पर्धेसाठी विनोद शितोळे यांची पूर्ण महाराष्ट्रातील वैदू समाजाला बोलवण्याचं त्यांनी इथे काम केलेलं आहे. आणि आपल्या प्रशासनावरती पकड असणारे आमचे दशरथजी हटकर साहेब आणि या अखिल महाराष्ट्र वैदू समाजाला निमंत्रित केलेले आमचे सर्व पदाधिकारी, आमच्या महाराष्ट्र समाजाचे अध्यक्ष माननीय प्रदीपजी गुडे, प्रदेश अध्यक्ष साहेबराव पवार, या सर्वांना आम्हाला इथे बोलवलं विनोद शितोळे साहेबांनी आणि हटकर साहेबांनी. आणि मसोबा क्रिकेट क्लब आयोजित जे स्पर्धा, या सर्व तरुणांनी जे काम केलेलं आहे, सर्व स्पर्धकांना बोलवण्याचं आणि आमच्या या महाराष्ट्र संघटनेला बोलवण्याचं जे काम केलेलं आहे, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. आणि आयोजकाला इथे 2 मिनिटं मला बोलण्याची परवानगी दिली, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद सर. आणि आता सिन्नर VSPL सर्वांनी शांतपणे ऐका. सिन्नर वैदू समाज प्रीमियर लीग यशस्वी पद्धतीने पार पाडलेली आहे आणि या स्पर्धेचे विजेतेपद ठरलेले आहे ते श्रीरामपूर संघ. यांना आमचे मार्गदर्शक वैदू समाजाचे मार्गदर्शक, सध्या सिन्नर शहर पोलीस दलात कार्यरत असलेले, पुणे शहरात सध्या पोलीस दलात कार्यरत असलेले आमचे मार्गदर्शक दशरथ भाऊ हटकर साहेब यांच्या हस्ते रोख रक्कम पारितोषिक 31,000 रुपये आणि आकर्षक अशी ट्रॉफी त्यांच्या हस्ते या ठिकाणी दिली जाणार आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन श्रीरामपूर संघाच्या खेळाडूंना 31,000 रुपये रोख पारितोषिक आणि मानचिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. फटाक्यांची आतषबाजी
फटाक्यांच्या आतषबाजीला सुरुवात करावी। या ठिकाणी शिरापूर संघ या ठिकाणी विजयी झालेला आहे। महाराष्ट्रातील सर्व वैद्य समाज क्रिकेटच्या वतीने त्यांचे या ठिकाणी खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो। धन्यवाद। डीजे स्टॉप फटाके वाजताय। डीजे स्टॉप। खूप खूप धन्यवाद। ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून या VSPL क्रिकेट टुर्नामेंट मध्ये सहभागी घेतला, सर्व खेळाडूंचे आणि प्रेक्षकांचे आयोजकांच्या वतीने खूप खूप धन्यवाद। Masya Allah,